साक्री शहरवासियांनी काढला मोर्चा, पोलीस स्टेशन आवारात ठिय्या आंदोलन। 2 दिवसांपूर्वी न्यायालय परिसरात झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात आज साक्री शहरवासियांनी आक्रमक मोर्चा काढला। या मारहाणीत प्रत्यक्ष सहभागी नसलेल्या निर्दोष लोकांची नावे पोलिसांनी आरोपी म्हणून गोवल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या आंदोलन केले। या मोर्चात शहरातील सर्वधर्मीय नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। घटनेच्या वेळी जे लोक उपस्थित नव्हते त्यांची नावे बेबुनियादपणे या गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी व्हिडिओ पुराव्यांची शहानिशा करूनच प्रत्यक्ष गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। निर्दोष लोकांची नावे गुन्ह्यातून वगळल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्रा घेत शहरवासियांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। ब्युरो रिपोर्ट, साक्री। सहसंपादक अनिल बोराडे। गेल्या 2 दिवसापूर्वी दोंडाईचे नबू शेख यांना बाहेर कोर्टाच्या बाहेर साक्रीच्या काही आपल्या मुलांनी मारहाण केली आणि निश्चित या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो आणि आम्ही त्याला समर्थन पण करणार। जी घटना झाली, कारण कोणाला कोणत्या कारणावरनं विनाकारण त्यांना हात लावणं हे चुकीचं, जे कायदा आपल्या हातात घ्यायला नाही पाहिजे या मताचे आम्ही पक्के। पण त्याच्यानंतर जे सोशल मीडियाला व्हायरल झाली, व्हिडिओ व्हायरल झाले, त्याच्यानंतर मग त्यांनी गुन्हा दाखल केला। आमचं सर्वांचं साक्रीकर म्हणून आमचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हे कृत्य केलं असेल तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, आमचं म्हणणं नाही। पण जे या गुन्ह्यात नव्हते त्यांचे नावं टाकले गेले, 307, 395 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले, हे गुन्हे त्यांनी दाखल करायला नाही पाहिजे होते। आमचं या मीडियाच्या माध्यमातून नबू शेठला पण विनंती की तुम्ही मोठेपणा दाखवून ज्या मुलांचे नावं चुकून टाकले गेले असतील त्या मुलांची नावं काढून घ्या। आमच्या साक्रीमध्ये लोक शांततेने राहतात, शांततेने राहतील। इथं कुठल्या राजकीय लोकांचं काय हे नव्हतं। आम्ही सगळ्या समाज बांधव, मग तो मुस्लिम समाज असो, हिंदू असो, सगळ्या समाजाचे लोक, आपला दलित बांधव असो, सगळेजण आज या मोर्चाला सामील होते। आम्ही पोलिसांना विनंती केली की सदर याची चौकशी करू, याचे गुन्हे कमी करावे आणि यांच्या जामिना लवकरात लवकर करावे, आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही विनंती। घटनास्थळी गुड्डू पठाण नव्हता तरी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे, तर आपलं काय मत, प्रशासनाला काय सांगाय? नाही, नुसता गुड्डू पठाणच नाही, पण इतर जे अजून 3-4 नावं आहेत ते घटनास्थळी नव्हते आणि आमचं म्हणणंच ते की जे घटनास्थळी नव्हते त्यांचे नावं तुम्ही का टाकले आणि कोणाच्या दबावाखाली नाव टाकले। परत जे असेल ते असेल, पण किमान आता कायद्याने त्यांना त्यांची प्रोसिजर करणे, त्यांचं म्हणणं आहे की फिर्याद दिल्यानंतर आम्हाला घेणं आहे, तर त्यांनी त्यांचं काम करताय, आम्ही आमचं काम करू, पण कायदा सुव्यवस्था बिघडेल असं काही करू नको, करायला नको। जर साक्री शहरामध्ये कायदा सुव्यवस्था जर बिघडली याला सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील। कारण इथं असलेले आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आम्ही विनंती केली साहेबांना की आम्हाला कायदा सुव्यवस्थेची आम्हाला चिंता आहे आणि आमच्या साक्रीत शांतता राहायला पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत।